नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांची बिले प्रलंबित असून ही बिले तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. सर्व विभागाकडील एकूण 89,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेची देयके प्रलंबित आहे. यासाठी गेल्या वर्षापासून सातत्याने संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. मात्र सरकार लाडकी बहीण योजनेसाठी पैसे देते, मात्र ठेकेदारांचे पैसे देत नाही. त्यामुळे ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आली असल्याने तात्काळ देयके अदा करावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने देखील संघटनेच्या वतीने करण्यात आली. मी प्रकाश पांडव, सेक्रेटरी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन. गेल्या वर्षभरापासून आम्ही शासनामागे आमची प्रलंबित जी देयके बाकी आहेत जवळपास 89,000 कोटी ही साधीसुधी रक्कम नाही. आज त्याच्यावर व्याज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कसे भरतोय, काय परिस्थितीला तोंड देतोय आम्हाला माहिती. आणि आम्ही शांततेच्या मार्गाने व्यापारी वृत्तीने सर्व शासनाच्या वेळोवेळी बैठका, निवेदने, चर्चा, मिटिंगा घेत असो. पण शासन इतकं ढिम्म आहे की जरासंही लक्ष द्यायला तयार होत नाही आहे. आमचे बिलांसाठी आमच्या बँका आमच्याकडे तगादा लावतात. सरकार साधे सावकार एकदम तगादा करतात. काही ठेकेदार तर मोबाईल बंद करून परगावी निघून गेले. अशी परिस्थिती. काही ठेकेदार आमच्याजवळ चर्चा करतात की आबा काहीतरी मार्ग काढायला तर आम्हाला आत्महत्या करायची पाळी. इतकी भयानक परिस्थिती ठेकेदाराची झालेली आहे. हजारो कोटी रुपये क्षमता नसताना उसवार करून कर्ज घेऊन कामे पूर्ण केलेली आहेत. आज शासन काहीही निर्णय घ्यायला तयार होत नाही. मध्येच मार्चमध्ये शासनाने निर्णय काढला होता 100 दिवसाचा प्रोग्राम की तुम्ही 100 दिवसात कामं करा, आम्ही तुम्हाला काहीतरी निधी देतो. 100 दिवसात कामं फटाफट करून घेतली. आम्हीही वेड्या आशेने करून टाकली. त्याच्या आधीच आम्हाला 100 रुपयेसुद्धा शासन देऊ शकत नाही. ही दयनीय परिस्थिती आहे. आणि शासनाकडे लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत, इतरसाठी सर्वेकडे पैसे आहेत. पण ज्यांनी विकासाची कामे केली आहेत, जे आज जनता व्यवस्थित रस्त्यांवर चालू शकते, गाड्या पुलांवर फिरू शकतात, त्यांना पैसे द्यायला शासनाकडे पैसा नाही. अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.